नमस्कार. नाव काय तुमचं? सूर्यकांत सावंत. अच्छा, गावावरून आलेलो. सावंत आणि कोणत्या गावावरून आले? नाटळ गावावरून आले. अच्छा, कणकवली मधलं नाटळ. बरोबर, आम्ही जाऊन आलो तुमच्या गावी नाटळ. ओके ओके. सो बघताय नाटळ गावचे आहेत श्री समर्थ मसाला मिल. सो तुम्ही काका गावीच असता का? गावीच असतो. अच्छा, फर्स्ट टाइम लावलाय. फर्स्ट टाइम कोकण महोत्सव मध्ये स्टॉल लावले. काय काय तुमच्याकडे अवेलेबल? गावणे पीठ आहे, वडे पीठ आहे, मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, भाकरीचं पीठ आहे, नाचण्याचं पीठ आहे. लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन पण आले आपल्या कोकण महोत्सव मध्ये आणि सर्व लहान मुलं एन्जॉय करून. पलाश सर बघतोय, पलाश बोलतो मला आत्ता घेतलं तर मी आत्ता पण जाईन. हा बघा, डबल पैसे घेतील तुझ्याकडनं. चालेल मला. डबल पैसे पण देऊन जायला तयार आहे. JB स्पेशल राईस यावेळेला आमचा फेवरेट मागवलेला आहे आम्ही. आणि आता हे खाऊन आम्हाला परत आजोबांच्या बर्थडे निमित्त केक आणायला पण जायचं आहे. क्रीम स्टुडिओ येते, तर तिथे पण जाणार आहे आम्ही. ही आमच्या तिघांची पार्टी. आता घरी पप्पा मम्मींसोबत केक पार्टी पण असणार आहे आमची. तर आलोय बघते आता क्रीम स्टुडिओमध्येच केक घेण्यासाठी. प्रथम 1 तारखेला केक इथून घेत असतो आणि ऑफर्स पण असतात मस्त मस्त. हाफ KG चे केक 350 वाले 200 असतात ना? हा, 300चा 200 असतो आणि 400चे 300 असतात. तो बघताय. चला आता केक घेऊया आणि निघूया. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर पलाश आणि मी आज आलो आहे भांडूपच्या कोकण महोत्सवमध्ये आणि आज खूप धमाल होणार आहे. कारण आम्ही आज सर्व एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतो आहे की भांडूपच्या कोकण महोत्सवमध्ये ह्या वर्षी काय काय बघायला मिळणार आहे तुम्हाला. सर्व तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत एन्जॉय करा. चला जाऊया लगेच. तर बघताय भांडूपच्या कोकण महोत्सवमध्ये आलो आहे आणि 28वा कोकण महोत्सव आहे आपल्या भांडूपमध्येच. सो हा कोकण महोत्सव आपल्या भांडूपमध्ये 29 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत आपल्याला भांडूपमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याची वेळ असणार आहे संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. सो आता आपण हळूहळू एक एक एक्सप्लोर करू आणि तुम्हाला दाखवू काय काय आहे आज आपल्या कोकण महोत्सवमध्ये. काय किचन कैसे आहे? 100 रुपये. 100 रुपये बघताय किचन. अंकल कैसे है? 50 रुपये. सब कोणता भी लिया तो 50? छोटे आइटम में सब 50. सगळे छोटे आइटम मध्ये सगळे 50 बोलतात. और ये बड़े वाले 140 है, 100 है, 180 है. अच्छा, म्हणजे वेगवेगळे रेट आहेत. 140, 100, 180 असे वेगवेगळे रेट आहेत. आता इथे बघा खाजा आहे. अंकल हे कैसा आहे खाजा? 50 रुपये बघताय. आणि हे सर्व पॉकेट जे ठेवले ते सर्व 50चे आहेत का? हा, ते 50 वाले. लाडू 20 वाले. लाडू 20 वाले आहेत का राजगिऱ्याचे? राजगिरा, कुरमुरा. अच्छा, राजगिरा कुरमुरा लाडू 20 रुपये. चला बघूया पुढे. अजून बराच मोठा बाजार आहे. आज शनिवारी आलोय मस्त. आपल्याला बाजारात बऱ्यापैकी गर्दी पण दिसते. संध्याकाळी लवकर आलोय, 6-6:30 वाजल्यात. मजबूत गर्दी दिसते आत्तापासूनच. भांडूप आहे तर गर्दी असणारच. किती रुपये दादा? 100ला 1, 150ला 2. 100ला 1 आणि 150ला 2. बघा मोठ्या मोठ्या बॅग्स असतात. डीमार्टला वगैरे जातो तेव्हा यूज करू शकतो. ते परत फ्लावर्स बघायला मिळतात. चला आता पुढे गेम्स वगैरे दाखवतो तुम्हाला. तर बघतोय वेगवेगळे मुलींचे चाप वगैरे पण बघायला मिळत आहेत. कैसे है ये? 10 और ये सब 10 का है ना? ते बघताय सगळे 10 रुपये वालेच बघायला मिळतात जास्त. कैसे अंकल वॉटर बॅग? 100. आणि हा पण 100लाच आहे. 120. आणि बघताय वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये वॉटर बॅग्स आहेत. हम्बलर्स वगैरे पण बघायला मिळत आहेत. और ये कैसे अंकल? 200 रुपये. 200 रुपयाचे आहेत बघताय. बघताय इथे परत एकदा किचन. ह्या थोड्या वेगळ्या आहेत पण. त्या जत्रेत आलो आणि पान दाखवायचं कसं राहून जाईल. मस्त पान सजवून ठेवलेत बघा इथे. गोड पान जे असतात. आणि आतमध्ये गाणी पण वाचतात त्याच्यामुळे आपल्याला कॉपीराइट सुद्धा बसू शकतोय. कंटिन्यू बोलायला लागणार आहे. कैसे है पान? 30 का. कौन सा भी लिया तो 30 है? नहीं, ये 30 का कलकत्ता स्पेशल पान है. अच्छा, बनारस पान 20 का है. हे बनारस 20 वाले. आणि ते कलकत्ता सेम है दोनों. ये सेम है क्या? ये दोन सेम है. 30 पूरा मसाला है रेगुलर. ये रेगुलर मसाला 20 का है. 20. ये चॉकलेट पान है.
हा चॉकलेट पान आहे बघताय आणि 30 फायर पान आहे आगवाला आगवाला पान बघताय. हे किती रुपये? 50 रुपये बघताय. आणि हे जत्रेमधलं तर सर्व स्पेशल असतं कारण सर्व रील्स मध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर चला आलोय आता मेन गेट पर्यंत. आणि इथे बघा कंदी पेढ आहे ना दादा हे. आणि ही कोणती मिठाई आहे? कोणती? कलाकंद. अच्छा, किती रुपये पाव किलो? 150 रुपये पाव किलो. आणि हे सफेद पेढे 130 रुपये पाव किलो बघताय. मिठाई पण बघायला मिळते तुम्हाला बघा. तर एंट्री केल्या गेल्या बघताय आपल्याला पापडचा स्टॉल बघायला मिळतोय. आणि वेगवेगळे पापड बिस्किट आहेत. 100 रुपये पाव आहे. पूर्ण भरणी घेतली तर 350 रुपये. 100 रुपये पाव. 350 सव्वा किलोची आहे. 350 ला पूर्ण भरणी बोलतात काका. सव्वा किलो. चला आता एंट्री तर केली. आता एक एक लाईन मध्ये तुम्हाला दाखवतो. इथे स्टार्टिंगला आईस्क्रीम बघायला मिळतात बघताय. कुल्फी आहेत या. किती रुपये कुल्फी आता? 40. आणि ही किती? कोई भी फ्लेवर कोणती पण घ्या 40 रुपये बघताय. ते पण सर्व आईस्क्रीमचे प्रकार दिसत आहेत. कोकण महोत्सवचा आपण एंट्री तर केली आणि स्टार्टिंगलाच आपल्याला एक काकींचा मस्त स्टॉल दिसतोय सजवलेला. सो या ठिकाणी एक काकींकडे आपण व्हिजिट केलं आहे. काकी नमस्कार, तुमचं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव अनुराधा नाईकवाडी. अनुराधा नाईकवाडी. गाव कोणतं काकी? सांगली. सांगलीचे आहेत. आणि बघताय खूप सुंदर त्यांनी स्टॉल सजावट केलेली आहे बघताय. आणि त्यानिमित्तच आपण त्यांचा फिल्म करण्यासाठी इथेच थांबलेलो आहे. सो काकी बेसिकली तुमच्या स्टॉलबद्दल थोडी माहिती सांगा ना. माझा स्टॉल आहे डेकोरेशनशी रिलेटेड आहे. अच्छा अच्छा. आपण घरामध्ये सजावटीसाठी यूज करू शकतो तसे वस्तू आहेत माझ्याकडे. ओके. त्याच्यामध्ये आता सध्या नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळीमध्ये आपल्या अशा पंत्या गेलेल्या आहेत बऱ्याचशा. याला उलन पासून बनवलं जातं. म्हणजे आपला जो फर असतो. अच्छा. उलन 2 प्रकार येतो, वेगवेगळा येतो. एक असा एक उलन येतो आणि हा एक येतो. आणि याच्यामध्ये अजून चमकीवाला एक येतो. तर ह्या उलन पासून आपण वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी करू शकतो. आता हल्ली झालं असं की रांगोळी काढायला वेळ नाहीये कोणाला. हो राईट. यूज साठी म्हणून आपण हे घेऊ शकतो. छोट्यामध्ये साईज छोटी पण आहे अशी. वेगवेगळ्या डिझाईन आहेत अशा याच्यामध्ये. आणि कलर कॉम्बिनेशन वाईज आपण घेऊ शकतो. आता मार्गशीर्ष महिना येतोय ना, त्यासाठी लक्ष्मीची पावलं अशी बनवली जातात. ओके. ते आपण जिथं पूजा मांडणार आहे त्या पूजेच्या ठिकाणी आपण हे लक्ष्मीची पावलं असं ठेवू शकतो. हो खूप सुंदर बनवलंय तुम्ही. आणि हे म्हणजे बेसिकली म्हणजे रेडीमेड आपली रांगोळी असते ती तुम्ही उलन मध्ये तुम्ही क्रिएट केलेली आहे. ओके. त्याच्याबरोबर मी बेबी शॉवर साठी किंवा लग्नासाठी रुखवताची पण ऑर्डर्स घेत असते. अच्छा. रेंटवरती पण जातात आणि असे जातात. अच्छा, हे रुखवतासाठी तुम्ही बनवत असता, स्वतः बनवता का तुम्ही? स्वतः हँडमेड प्रोडक्ट. ओके. आणि तुम्ही प्राइस सांगू शकता का आम्हाला याच्या? आपल्याकडे 30 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 30 रुपये. सगळ्यात छोटी डिझाईन 30 रुपये आहे. त्याच्यानंतर असे मोठे मोठे डिझाईन जातात. हे आहे 60 रुपयाला आहे. परत नंतर हे 100 रुपये आहे. हे 150 रुपये आहे. हे 100 रुपये आहे. सूर्यफुलाचा आकार येतो आपल्याला याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये समजा आणखी मोठी डिझाईन हवी असेल जसं या पद्धतीचे मोराचं काढलंय. हे 2 बाय 2 फुटाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला जशी साईज हवी तशी साईज डिझाईन कस्टमाइज करून मिळेल. ओके. ते 2000 रुपयाचे का? नाही, ते 1200 रुपयाचं आहे. हे 2 बाय 2 फुटाचं. 2 बाय 2 फुटाचे आहे. ते 1200 रुपये. त्याच्यामध्ये अजून जर मोठी डिझाईन हवी तर जशी साईज वाढणार, डिझाईन वाढणार, त्याची कॉस्ट वाढणार. आता सध्या हा एवढाच कलर आहे. दुसरा कलर आता संपलाय. बाकी ओळखला. आणि बघते आपल्याला कोण भेटले. हा, तर हे आपल्या विशालाकांचे सासू आहेत. हा तर काकींकडे त्यांचे स्वतःचे क्लासेस सुद्धा आहेत. तर ते पण काकी एकदा एक्सप्लेन करतात आपल्याला. हे बघा, अनु क्रिएशन म्हणून. सो पॅम्पलेट बघा तुम्ही पॉज करून 1 मिनिटाचा. आणि हे स्वतः तुम्ही बनवले की? हे मी स्वतः बनवले. हे बेबी शॉवरसाठी प्रेग्नंट लेडीज असतात ना, ते सजावटीसाठी हे रेंटवरती घेऊन जातात. रेंटवरती घेऊन कोणाला खरेदी हवे तर विकतही घेतात. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे येतात. हे असे छोटे छोटे बाऊल येतात. जात्यावर दळणारी बाई किंवा अजून असं वेगवेगळं जसं साईज हवी, डिझाईन हवी आहे तसं आपण कस्टमाइज करून देतो समोर. आणि याची साधारण रेंट किती असेल जर दिवसाला पाहिजे असेल तर? ह्याचा 250 रुपये. 250. आणि विकत घ्यायचं असेल कोणाला? विकत घ्यायचं असेल तर 1500 रुपये. 1500 रुपये का? ओके. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे वेगळे येतात. वेगवेगळे तुम्ही बनवू शकता. हो. ठीक आहे, चालेल. जर थँक्यू. मी नाही म्हटलं ना 15 प्रकारचे क्लासेस घेते. 15 क्लासेस? 15 प्रकारचे. अच्छा, त्यामध्ये सर्व हे इन्क्लूड आहेत का? हे तर आहेतच इन्क्लूड, पण याच्या व्यतिरिक्त अजूनही आहेत जे याच्यामध्ये नाही टाकलेले आहेत. जर समजा कोणी इन्क्वायरीसाठी आलं तर तसं मी त्याप्रमाणे सांगू शकतो. तुमचा नंबर पण एकदा सांगून ठेवा म्हणजे तसं तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतील.
82072103. ओके ओके ठीक आहे. खूप छान माहिती दिली काकी स्टॉलबद्दल, धन्यवाद. फक्त इथे स्टार्टिंगलाच टी शर्ट वगैरे मिळतील तुम्हाला, कस्टमाइज करून टी शर्ट मिळतील जे पाहिजे असतील त्या, वेगवेगळे आहेत बघा. अरे बघा इथे सर्व आपल्याला मसाले वगैरे बघायला मिळत आहेत. की नमस्कार, तुमचं नाव काय आहे? माझं गीता काशीनाथ रेवंडेकर. अच्छा, गाव कोणतं आपलं? देवगड पडवणा. देवगडचेच आहेत बघा. आपला यूट्यूब चॅनल पण देवगडचाच राजा आहे आणि फॅमिलीच आपली मिळत असते. आणि काकी काय मसाल्यांचे रेट्स वगैरे तुम्ही 800 सांगा. रुपये किलो आहे मालवणी मसाला. 800? हो, हा 700 आहे. हां, मच्छीचा 700 रुपये. हा वाला 700 मच्छीचा स्पेशल मालवणी. आणि हा कोणता आहे? तो गरम मसाला. गरम मसाला आहे का? अच्छा, 40 रुपये पाव. तो किती रुपये? तो पण 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. आणि बाकीचे पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात, लाडू, कोकम. त्याचसोबत आपले हे जे आंबावडी आहे, लहानपणी आम्ही खूप खायचो, तीच बघायला मिळते. खाजा आहे. तर या तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आपल्या कोकण महोत्सवमध्ये. बाकी तुमच्याकडे आगुळ वगैरे पण असेल ना? सर्व प्रकारचे आगुळ 60 रुपये दे. किती रुपये आगुळ? किती रुपये? 110 रुपये. 110 रुपये का? अच्छा, 120 रुपये किलो आहे. बाकी मला प्राइस सांगता का याची? 60 रुपयाला ते 60ला 1 100ला 2 आहे. हे 60ला 1 100ला 2. आणि याची? सेम रेटला. बिस्किट मध्ये जवळपास ते सगळे एकाच रेंज मध्ये. अच्छा, आणि तिकडे ते फक्त पालक, शेतवण, टोमॅटो ते 80ला 1 आहे, 150ला 2 आहे. 80ला 1 आहे आणि 150ला 2 आहेत. ओके ओके. आणि बिस्किटांची काय रेंज आहे? ती पूर्ण भरली किती 350 मध्ये. 350. ओके. आणि अजून काय व्हरायटीज मध्ये? नाशिकचा मनुका आहे. नाशिक मनुका बघायला भेटतोय. किती रुपये काकी? 250 रुपये पाव किलो आहे. 250 रुपये पाव किलो बघा. ऑर्गॅनिक आहे तो, रक्तवाढीसाठी चांगला आहे. पोट वगैरे साफ होण्यासाठी. ओके ओके, चालेल चालेल. सो महाराष्ट्राची गुळाचा व साखरेचा ताजा खरवस. नमस्कार काकी, नमस्कार. तुमचं नाव काय आहे? अलका बदे, ओके. गाव कोणतं काकी तुमचं? पुणे. पुणे. आणि बघता काकींनी स्टॉल लावलाय खरवसचा, स्पेशल खरवस. आणि हे सर्व फ्रेश खरवस असतील आहे ना? हा, साखरेचा कोणता आहे? हा वाला. साखरेचा आहे. हा साखरेचा. आणि हा गुळाचा खरवस आहे का? अच्छा, म्हणजे कसं तुम्ही स्वतः बनवता की? स्वतः बनवते. ओके. किती रुपये प्राइस काय त्याची? 120 रुपये पाव किलो. कोणताही घ्या. कोणताही घेतला 120 रुपये पाव किलो. ओके ठीक आहे काकी, थँक्यू. खूप छान माहिती दिली. बघा इथे बाजूलाच आपल्याला पापड सुद्धा बघायला मिळत आहेत. काकी रेट्स काय आहेत पापडचे? 80 रुपयाचे आहेत. 70 प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स आहेत. अच्छा, प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स आहेत. मग पापडची स्पेशालिटी काय? वेगवेगळे नाचणी पापड आहे, पोहा पापड आहे, पोह्याचे मिरगुंडे आहेत. अच्छा. कुरडई आहे, गव्हाची कुरडई आहे. किती रुपये कुरडई? कुरडई 70 रुपये आहे. 70 रुपये का? हा. आणि पापडची रेंज कशी आहे? पापड माझ्याकडे 100चे 3 आहेत. अच्छा, साबुदाणा बटाटा आहे, पोह्याचे पापड आहेत, थाळ्या आहेत, नाचणीचे पापड आहेत. ओके. हा लसूणचा पापड आहे. वेगवेगळे व्हरायटी 100चे 3 आहेत. 100चे 3 का? हे 200ला. आणि हे 200 वाले? 3 आहेत, 100चे 3. अच्छा, ओके. 200चे 3 आहेत. ठीक आहे, थँक्यू काका. गाव कोणतं काकी तुमचं? मी कोल्हापूरचे. कोल्हापूर. आपलं यूट्यूब चॅनल आहे देवगडचा राजा, त्याच्यावर नक्की आपले व्हिडिओ बघा सर्व. आणि इथे पण लोणचं वगैरे बघायला मिळते बघा. लोणच्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. तर इथे नेकलेस वगैरे बघायला मिळते. काका नेकलेस किती रुपये? 100 पासून हे बघा इथे 100 पासून नेकलेसला सुरुवात होते. सर्व कोणता पण घेतलं तर 100 रुपये का? 1000 रुपये. आता काही घ्या. साडी पिन वगैरे 50 रुपये. साडी पिन 50 का? अरे बघा इथे साडी पिन वगैरे पण येते बघा. सर्व हँडमेड ज्वेलरी आहे. नथ 50 रुपये. कोणती नथ? नथ 50 रुपये आहेत का? अरे बघा नथ कोणती पण घ्या 50 रुपये. इनविजिबल 120 रुपये, जो सध्या लेटेस्ट आहे. इनविजिबल नेकलेस आहे का हा? अच्छा, इनविजिबल नेकलेस. 120 रुपये. किती रुपये बोललात? 120 मध्ये. 120 रुपये. फक्त इनविजिबल नेकलेसमध्ये पण आता जो सर्वात ट्रेंडिंगमध्ये आहे तोच 120 रुपयाला बघायला मिळतो आपल्याला. हा विथ इयरिंग आहे 170 रुपये. आणि विथ इयरिंगवाला 170ला. बाकी असं कोल्हापुरी साज वगैरे 250-300 ओके. कोल्हापुरी वगैरे जेवढे आहेत ना, हां हां. लोटस पण आहे. लोटस पण आहे बघा नेकलेसमध्ये. हे 300 रुपये का? हे 300 रुपये लोटस. अच्छा अच्छा. हे बाकीचे सगळे वेगवेगळे आहेत. 200, 250, 300. अच्छा, ओके ओके. कोल्हापुरी 350 वगैरे असे आहेत.
ओके ओके. तर दादाचा पण स्टॉल आहे आपल्या मालवणी महोत्सवमध्ये भांडूप येथे. दादा गाव कोणतं तुझं? आमचं गाव सावंतवाडी. अच्छा. हे आमचे सगळेच हँडमेड स्वतः ऑर्नामेंट तुम्ही बनवतात का? ओके. सावंतवाडी. आणि सध्या ज्वेलरीची एक ॲडव्हर्टाईज सुरू आहे. शून्य गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करा, मेनी हँड्स. जर तुम्हाला व्यवसाय सुरुवात करायची असेल शून्य गुंतवणुकीमध्ये, त्यामध्ये आम्हाला संपर्क करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9321541122. ओके ओके. आणि दादा तुझं नाव काय? माझं नाव प्रियेश नार्वेकर. प्रियेश नार्वेकर. ओके. थँक्यू दादा, खूप छान माहिती दिली. खाली टॉयलेट बाथरूमच्या कॉर्नरमध्ये, कपाटामध्ये, शोकेशमध्ये फक्त स्प्रे करून ठेवा. याचा इफेक्ट तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 महिने जास्त वर्षभर राहणारच नाही. वर्षभर दुसरं काहीच नाही. आणि हे पूर्णपणे हर्बल आहे. घरामध्ये लहान बाळ मोठं माणूस कोणी असू दे, ह्याचा कोणाला त्रास नाही. फॅब्रिक स्टेन रिमूव्हर आहे कपड्यांवरील डाग काढण्यासाठी. हा नाही, तर बघा कपड्यांवरती वगैरे डाग असतात, कोणताही डाग असून दे निघून जाईल. चहाचा, कॉफीचा, तेलाचा, रक्ताचा, शाईचा, घामाने मळलेल्या कॉलरचा, जिकडे कुठे आपल्या कपड्यांना डाग आहे सुख्या कपड्यावर वापरायचं. फक्त 2 सेकंद हलक्या हाताने काथ्याने घासून काढायचं. डाग गेला साध्या पाण्याने वॉश करा. हे तुम्ही कलर आणि व्हाईट दोन्ही कपड्यांना वापरू शकता डाग काढायला. कपड्याचा ओरिजिनल रंग आणि प्रिंटला लिक्विडमुळे काही नुकसान नाही होणार. कसंही वापरा. ओके. किती रुपये प्राइस काय याची? हे तुम्हाला 200ला एक आहे. छोटी बॉटल घेतलात तर 100ला आहे. अच्छा, 100 वाली पण आहे. 100 वाली आहे, 200 वाली. तर फक्त इथे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बघायला मिळत आहेत. तर बाकी थोडीफार माहिती सांगू शकता का तुम्ही या प्रोडक्ट बद्दल? हे आपल्याकडे क्लिन्झिंग लोशन आहे, व्हिटॅमिन सी युक्त क्लिन्झिंग लोशन आहे. हे आपल्या चेहऱ्यावरची धूळ, माती, तेलकटपणा, चिकटपणा पूर्ण मुळापासून काढून टाकतं. त्याच्यानंतर हे स्ट्रॉबेरी स्क्रब आहे, स्ट्रॉबेरीपासून बनलेला स्क्रब आहे. हे तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग पूर्ण रिमूव्ह करतं. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड, डेड स्किन काढून टाकतं. नंतर ही बदामाची क्रीम आहे, बदाम युक्त क्रीम आहे. ही आपल्या चेहऱ्यावरती जे सुरकुत्या येतात ना, डोळ्याखाली डाग वगैरे येतात ते पूर्ण काढून टाकतं. चेहरा टाईटनिंगपणा येतो चेहऱ्यावर. आणि हे चंदन आणि मुलतानी माती वाळा ह्याचा बनलेला फेस पॅक आहे. आयुर्वेदामध्ये ह्याचा वापर व्हायचा. हे आपल्या चेहऱ्यावर लागला चेहऱ्यावरचे काळे डाग, वांग, पिंपल्स पूर्णपणे निघून जातात. रेग्युलर युजने आपला ग्लो येतो चेहऱ्यावरती, ओरिजिनल स्किन येते आणि स्किन मुलायम होते. ओके ओके. आणि याची बेसिकली प्राइस कुठून स्टार्ट होते? प्राइस रेंज? हे एक प्रोडक्ट 150 रुपयाला आहे. हे कुठलाही प्रोडक्ट घ्या 150 रुपये. कुठलेही प्रोडक्ट घ्या 150 रुपये. 150 रुपये. आणि कोरफडयुक्त शॅम्पू पण आहे. केसामध्ये कोंडा असेल ना तो पण निघून जातो. केस सिल्की, मुलायम, लांब. आणि जरी कोकण महोत्सव झाल्यानंतर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे का? हो ना, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9820503298. माझं नाव तुम्ही ते अनिता. कसं होम डिलिव्हरी कराल की? हो, तुम्ही एकपेक्षा 2 प्रोडक्ट घेतले ना तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळेल. एक प्रोडक्ट मागवलं तर कसं 150 रुपयामध्ये प्रॉब्लेम होतो ना. मग 2 प्रोडक्ट मागवले ना 300 रुपयाचे तर तुम्हाला घरी होम डिलिव्हरी फ्री असेल. ओके. बाकी तुमचं नाव काय? अनिता खाडे. आणि गाव कोणतं तुमचं? आमचं सांगली. सांगली. ओके ठीक मी आहे, चालेल. डोंबिवलीला राहते. डोंबिवलीवरून येतात रोज इथे. ओके ओके ठीक आहे, चालेल. खूप छान माहिती दिली, थँक्यू सो मच. अरे बघा इथे बॅचेस वगैरे आहेत, जसं तुम्हाला कस्टमाइज वगैरे करून पाहिजे असतील ते सुद्धा तुम्हाला मिळून जातील. अच्छा, लहान मुलांचं आहे का? सर्व साईज मध्ये मिळतील ना? टी शर्ट अवेलेबल असेल तुमच्याकडे? अच्छा ओके. आणि आता ट्रेंडिंग कोणत्या टी शर्ट चालू आहेत सध्या? अच्छा, पिशव्या पण मिळतात का अशा कस्टमाइज वगैरे करून? ओके. 250 रुपये का? आणि टी शर्टची प्राइस स्टार्टिंग आहे 350 डबल एक्सेल पासून. ओके. आणि छोट्या मुलांना जर पाहिजे असतील तर त्यांची सेम साईज सेम प्राइस? ओके ठीक आहे, चालेल. जर तुम्हाला पण कस्टमाइज टी शर्ट करून पाहिजे असेल तर watrad.com या पेजवरती तुम्ही फॉलो पण करू शकता आणि ऑर्डर सुद्धा करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करून. ठीक आहे, चालेल दादा, थँक्यू. आणि आता ट्रेंडिंग टी शर्ट कोणत्या चालू आहेत सध्या, ज्या खूप असे जास्त सोल्ड आउट होत आहेत तुमच्याकडनं? कोकणातल्या. ओके. आणि एक आमच्याकडे एक काल का परवाच्या दिवशी मी बघितली होती, अभ्यास सोडून काही बोला, ती वाली सुद्धा होती वाटत तुमच्याकडे. अभ्यासाचं सोडून बोला. हा, ही टी शर्ट ट्रेंडिंग वाटते. पलाशला मम्मी गिफ्ट करणार आहे ही टी शर्ट. छोट्या मुलांचे बघते, मस्त मस्त क्यूट क्यूट टी शर्ट आहे. गाल ओढायचे नाही, लाडोबा. अरे बघा, आलोय आता बाजूलाच त्या काकांकडे. काका नाव काय तुमचं? माझं महेश खाडे. अच्छा, गाव कोणतं काका? आम्ही नगरचे आहेत. अहमदनगर. ओके ओके. आणि काकांनी कोणता स्टॉल लावला ते तुम्हाला एकदा दाखवतो.
काका हे काय आहे सर्व हे प्रोडक्ट? आपल्याकडे आयुर्वेदिक औषध आहेत. हे सगळे दुखण्यावरती. हे आपल्याकडे ना वातशामक तेल आहे. कमरेला मणक्याला गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे. मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल ते लावायची आवश्यकता नाही. आपल्या गुडघ्यात ना कटकट होतो संपूर्ण बंद होतो. 4 दिवस वापरायचे. 4 दिवसात फरक नाही वाटला, रिझल्ट नाही वाटला, बॉटल परत करायची, संपूर्ण पैसे परत आहे. आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहे. ओके. आणि स्टार्टिंग प्राइस वगैरे काय आहे काका? हे 50 ml ची 200 ला येते, 100 ml 300 ला येते. त्याच्यामध्ये अर्धा लिटरची बॉटल पण येते आपल्याला. ओके. तसंच हे अर्धा आपल्याकडे लिटर वाली किती रुपये? ती 1200 रुपयाला. 1200 रुपये. तसंच हे आपल्याकडे अमृत बिंदू आहे. डोकं दुखायला लागलं, सर्दी झालं, डोकं दुखत असेल डोक्याला लावा, सर्दी झालं नाकात लावा. पोटातल्या तक्रारी असतील, गॅस, एसिडी, अपचन, पोट साफ होत नसेल तर हे पिऊ शकता. हे लावू शकतो, पिऊ शकतो. लूज मोशन झालं तरी गोळी खायला लागते. चहा पाणी कुठे मिळतं, 2 टाइम टाका, लूज मोशन थांबतं. दात दुखायला लागला, घरामध्ये कापूस आहे, ओला घरात ठेवून द्या, दात दुखायचाही थांबतो आपला. हे तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता. 4 व्हीलर असेल, 2-3 तास बसलो, गुडघे वगैरे दुखतात, तेल चोळायला मिळत नाही, हे लावून ठेवा, घरापर्यंत येऊच तर बरं वाटतं. हे तुम्ही मल्टीपर्पज आयुर्वेदिक आहे, काही केमिकल नाहीये याच्यामध्ये. ओके ठीक आहे, चालेल काका, धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही औषध प्रोडक्ट बद्दल. तुमच्या जत्रेमध्ये आलात आणि हे नाही खाल्लं तर काय खाल्लं मग तुम्ही? बघताय कुल्फी सर्वच लहान मुलांची फेवरेट. किती रुपये काका? 20 रुपये कुल्फी. बघताय मावा कुल्फी, मावा कुल्फी, मावा कुल्फी. गेम बघायला आलोय आपण आता इथे. किती रुपये? 50 रुपयामध्ये. किती शॉर्ट्स? 6 शॉर्ट्स भेटणार आहेत. बघताय तर इथे बघताय तुम्ही ग्लास सर्व उडवले तर तुम्हाला यातलं कोणतं पाहिजे ते गिफ्ट भेटणार आहे. पोरं असतील तर जास्त कडनं बॅटच घेतील. किती रुपये आता? 50 रुपये. 50 रुपयात 5 ग्लास उडले पाहिजे ना? हा, सगळे 5 ग्लास पडले. तुम्हाला काय पाहिजे भेटणार. कोणतं पण बॅट वगैरे कोणतं पण? काय पाहिजे भेटणार. अच्छा ओके. पैसे नको, ते इनाम नको, तर 200 रुपये इनाम आहे. अच्छा ओके ओके. लकी मनोरंजन गेम ऍड करून जे काही संख्या येईल आणि जिथे ते प्राइज असेल तर तुम्हाला ते भेटेल. ते सर्व तुम्हाला फूड स्टॉल्स बघायला मिळतील. पण आम्ही इथे जास्त काय खात नाही, बाहेरच खातो आम्ही. कारण अर्ध्यात जास्त खूप वेळा खाल्ले आम्ही. मंचुरियन वगैरे, ड्राय मंचुरियन ड्राय वगैरे खाल्ले, कच्चेच जास्त भेटतात. सो आम्ही इथे काय खात नाही. इथे पण मंचुरियन वगैरे बघायला मिळतात बघा. मंचुरियन, तिथे मंचुरियन नूडल्स आहेत, पापड आहेत, पिझ्झा आहे, भरपूर काय काय बघायला मिळतंय बघा. कैसा आहे पिझ्झा? 50 रुपये पिझ्झा. चीज पिज्जा 50 रुपये, सादा पिज्जा 50 रुपये. चीज पिझ्झा 50 रुपये, 50. सादा पिज्जा 50 रुपये, सादा पिज्जा 350 रुपये. ओके. सादा पिज्ज़ा पण 50 रुपये. और ये कैसा है पोटैटो वाला? पोटैटो वाला चीज वाला 100 रुपये का है, पेरी पेरी 80 रुपये का है, नॉर्मल 50 रुपये का है. अच्छा ओके. तर बघताय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राईड्स जवळ आलो आहे. पण एवढे मोठे राईड्स नाहीत जे दरवर्षी असतात. हा छोटाच पाळणा वाटतोय दरवर्षीच्या तुलनेत. पण बघताय पलाश बोलतोय आपण पण एक दिवस येऊया. आज आम्ही फक्त व्लॉग शूट करतोय, पण पलाश बोलतोय आपण पण राईड्समध्ये नक्की बसूया आणि शूट करूया शॉर्ट रील्स वगैरे. तर रील्ससाठी आम्ही पुन्हा येणार आहे, तेव्हा आम्ही नक्कीच राईड्स करू. लहान मुलांसाठी ट्रॅम्पोलिन पण आले आपल्या कोकण महोत्सवमध्ये आणि सर्व लहान मुलं एन्जॉय करून. पलाश सर बघतोय, पलाश बोलतो मला आत्ता घेतलं तर मी आत्ता पण जाईन. आणायला लागेल. हा बघा, डबल पैसे घेतील तुझ्याकडनं. चालेल मला. डबल पैसे पण देऊन जायला तयार आहे बघा. लय मजा यायची. पण गेलायच लहानपणी याच्यामध्ये. हो खूप वेळा. जाम मजा यायची बोलतोय. बघतोय इथे हेलिकॉप्टर लहान मुलांसाठी. इथे पण कार्स वगैरे आहेत. ट्रेन दाखवतो चला तुम्हाला. ट्रेन पलाश बोलतो मला ट्रेन दाखव. चला मग पलाश बोलतो तर ट्रेन दाखवूया आपण. बघताय ट्रेन. मस्त ट्रेन फिरते बघा. इथे पण बोट आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला इथे तर हे बघा इथे आपले सर्वात फेवरेट माझ्या लहान असल्यापासून
शाळेपासून खात आलेलो स्टार फ्रूट, चिंच आहेत, वेगवेगळ्या प्रकारची चिंच खूप टेस्टी लागतात. आता किती रुपये आहे चिंच? 20 रुपये. लाल कैरी पण आहे, साधी कैरी आहे, बोरं आहेत आणि वेगवेगळी चिंच वगैरे बघायला मिळतात. स्टार फ्रूट तर माझं जाम फेवरेट आहे. मनोरंजन खेळ बघायला आलोय. फक्त याच्यात आम्ही लहानपणी खूप रिंग टाकण्याचा प्रयत्न केला. पलाश बोलतो आता पण रिंग टाकूया, 500 रुपये झाले तर डायरेक्ट हॉटेलला जाऊन बसूया. किती रुपये आका? 50ला 10 रिंग आहे. 50ला 10. अच्छा, 50ला 10 चान्स भेटणार तुम्हाला. कोणत्या एका याच्यात पण रिंग गेली तुमची. 100, 200, जास्तीत जास्त 200 आहेत फक्त. सगळीकडे 200 आहेत, जास्तीत जास्त 500ची नोट नाही लावले काकांनी. पण 50ला 10 चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे. पण तुम्ही पण येऊन नक्की भेट द्या इथे आणि खेळून तुम्हाला पैसे भेटले तर ट्राय करायला काय हरकत आहे. काय बोलतो पलाश? पलाश तू कधी ट्राय करतो मग? आता लवकरच करेन. हां, आम्ही येणार आहे पुन्हा एकदा गेमसाठी स्पेशली, तेव्हा आम्ही ट्राय करणार. आज आम्ही फक्त धावत पाहत व्लॉग शूट करायला आलेलो आहे. तर हे बघा कोकम सरबत या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. कोकम सरबतचा स्टॉल आहे. ती कोकम सरबत किती रुपये? कोकम सरबत 20 रुपये आहे बघा. तर हे बघा इथे सर्व औषध बघायला, जडीबुटी औषध आहे. जडीबुटी आहे. लवकर पाठवा. थोडा गॅस, एसिडिटी, शुगर, बीपी, थायरॉइड, वात, जॉईंट पेन, कमर, कोणाला पोराबाळा नाही होत त्यांच्यासाठी पण औषध आहे. ओके ओके. आणि सर्व जडीबुटी बघायला कॉन्टॅक्ट नंबर, सर्व औषधं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. बघ त्या ठिकाणी दाबेली बघायला मिळते. किती रुपये आखी दाबेली? 20 रुपयाची दाबेली आहे. आणि चायनीज राईस तो 60 रुपये. ओके ओके. मग ते सर्व चायनीज पदार्थ बघायला मिळतात. नूडल्स आहेत, मंचुरियन ड्राय आहेत. इथे आलो आता फूड स्टॉल जवळ. फूड मध्ये काय काय आहे ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मटणाचा ताट पण असा आहे बघा. चिकन थाली आहे खिमा सहित येतला मस्त पैकी पोट भरतला. आणि काका मालवणी तर एकदम एक्सप्लेन करतायत सर्वांना. नमस्कार काका, नाव काय तुमचं काका? प्रसाद माडगुत. अच्छा, गाव कोणतं आपलं? कुडाळ माडेची वाडी. कुडाळ माडेची वाडी. आणि काका थोडा डिश बद्दल सांगता का मला? आपण लिहिला बाबा, टाकायला तरी समजतं सगळ्यांना. कोलंबी थाली बघताय, चिकन थाली आहे. त्याच्यात खिमा, चिकन थालीमध्ये खिमा, चिकन, सुक्या चिकन, सुकी सागोती. अच्छा, 350चा पापलेट थाली आहे. सोबती वडे 300 रुपये. मटन थाली बघताय. सुरमई थाली, सुरमई, बांगडा थाली, सुका चिकन. पलाश बोलतो सर्वांचा फेवरेट आहे. आणि लॉलीपॉप पण, हा पलाशचा फेवरेट तर लॉलीपॉप आहे. 200. कोलंबी मसाला 250, वडे 60. बाकी सर्व तुम्ही बघून घ्या पॉज करून 1 मिनिटात. चिकन लॉलीपॉप पण असत, मोठं खेकडं, मोठे कोलंबी पण असत. खेकडं पण. पापलेटचा सारा, बांगड्याचा पापलेट सार, खेकडा वगैरे पण मस्त मस्त बघायला मिळतं. खेकडा मसाला, पापलेट आहे, बांगडा आहे, जवला पाव, किमा पाव, कलेजी पाव, वजरी पाव, जवला पाव आहे, चिकन पाव आहे, वजरी पाव आहे. मला जस्ट बोलतोय वजरी पाव खाऊ आपण आज. कलेजी पाव आहे. सर्व 30 आणि 40 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आलो आता बघा दादू सागरी स्वाद या ठिकाणी. आणि आम्ही दरवर्षी या दादाकडे येत असतो व्हिडिओ शूट करायला. कलेजी पाव बघताय, वजरी पाव आहे, किमा पाव आहे, 40 रुपयाला आहे. सर्व डिश इथे सर्व करून ठेवलेले आहेत बघताय. फूड स्टॉल जवळच. आणि इथे बघा आपल्याला कोकणामधले फेमस असे काय फूड आयटम्स बघायला मिळतात. नमस्कार दादा, नाव काय तुझं? शुभम. ओके. आणि दादा हे काय आहेत सर्व प्रोडक्ट? शिरवळे आहेत. शिरवळे. अच्छा, फेमस आहे. हां. दुधाच्या रसाबरोबर कशाबरोबर खातात? खोबऱ्याचं दूध असतं ना. खोबऱ्याचं दूध. ओके. किती रुपये त्याची प्राइस? 100 रुपये. हे मोदक किती रुपये? हे 50 रुपयाला 50चे 2 आहेत बघताय. पुरणपोळी 50ला 2. 50ला 2. अजून तयार नाही आहेत. अच्छा हे 50ला 2 असतात. अच्छा. ओके. आंबोळी 50ला 2. हे 100ला. मसाला कलेजी आहे. मसाला कलेजी. आणि किमा पाव, कलेजी पाव बनायचे अजून. आणि कोंबडी वडे बनायचे आहेत. घावणे, कोंबडी वडे वगैरे पण आहेत. तर ते बनायचे कलेजी पाव आणि किमा पाव. कलेजी पाव आणि किमा
वडापाव रेडी आहे इथे बघताय. किती रुपये? हे 40ला. 40ला का? ओके ओके चालेल, थँक्यू दादा. बघताय भांडूपच्या कोकण महोत्सवमध्ये दररोज काय ना काय प्रोग्राम आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे कार्यक्रम असतात, दशावतार असेल, भजन असतील किंवा झाकडी नृत्य वगैरे पण बघायला मिळत असतात. तर आज आय थिंक दशावतार नाटक आहे, कारण दशावतारचाच आवाज सर्व राक्षस वगैरे येतात त्यांचा आवाज येतोय. आणि कोकण महोत्सवमध्ये तुम्ही पण येतात तर संध्याकाळी 6 ते रात्री 12 असा टाईम आहे आपला कोकण महोत्सवचा. आणि 29 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली ते 9 नोव्हेंबरपर्यंत आपला कोकण महोत्सव सुरू आहे. तर आलो आता कोकण महोत्सवमध्ये हिरकणी ग्रुप बघायला मिळतो आपल्याला, सर्व महिला उद्योग दिसतोय. आणि काकी नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव पूर्वा रांगणकर. अच्छा ओके. आणि आपल्या स्टॉलबद्दल थोडीफार माहिती द्या ना तुम्ही. नक्कीच. आमचा हिरकणी म्हणून हा ग्रुप आहे. ओके. सुरुवात आमची मंगळागौरपासून झाली. आता ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. ओके, सर्व फ्रेंड्स आहेत तुम्ही? हो हो, आम्ही सगळ्या मैत्रिणी. अच्छा ओके. आणि मग तुमच्या स्टॉलवरती काय काय उपलब्ध आहे सध्या? आता सध्या आपल्याकडे पुरणपोळी आहे, मोदक आहे, पिठलं भाकरी आहे गरमागरम. अच्छा ओके. हो, दुधी हलवा आहे, कोथिंबीर वडी, आमची हिरकणी स्पेशल कॉर्न चाट आहे, अच्छा पिझ्झा आहे, ओके. मॅगी आहे, प्लेन मॅगी, चीज मॅगी आहे, शेजवान मॅगी, दही वडा. आणि इथे सर्व बाकीचं तुम्हाला सर्व बघायला मिळेलच. आणि हा स्टॉलला आता किती वर्ष झाली, तुम्ही किती वर्षापासून लावताय? आमचं हे 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. आणि तुम्ही चौघच हँडल करतात का हो सर्व? हो हो. ओके. आणि टायमिंग काय असतो तुमच्या स्टॉलचा? 6 वाजल्यापासून सुरुवात होते, पण बंद करेपर्यंत आम्हाला 1 वाजतो. 12-1 वाजत असते तुम्हाला? 1 तर रोजचं आहे आमचं. रोज वाजतो 1? नक्कीच. मग फक्त भांडूप मध्ये स्टॉल लावता की बाकी पण सगळीकडे असतो तुमचा नाही, स्टॉल? आम्ही भांडूपमध्येच लावतो स्टॉल. आमचा मुख्यतः कसं आहे माहिती, आपल्या कोकणी महोत्सव आहे तसं इथे स्टॉल होतो. अच्छा. त्याप्रमाणे आपले मराठी जे सण आहेत त्या हा. सणानुसार पण आम्ही प्रत्येक ऑर्डर, म्हणजे जशी दिवाळी आपली आता झाली तर हा, हा. दिवाळीच्या फराळांची सुद्धा आमची अगदी घरगुती पारंपरिक पद्धतीने आम्ही फराळ बनवतो आणि त्या ऑर्डर्स घेतो. अच्छा, ऑर्डर. त्यानंतर आपला कोकण महोत्सव येतो. ओके ओके बरोबर. आता आपली संक्रांत येईल तर आम्ही तिळाच्या लाडूची सुद्धा ऑर्डर घेतो. ओके ओके. आणि तुम्ही कोकणातलेच आहात का सर्व? हो, आम्ही सगळे चौघी सुद्धा कोकणातले आहात का? ओके ओके. कोणतं गाव तुमचं? मी रत्नागिरी. रत्नागिरी. अच्छा ओके. खूप छान माहिती दिली काकी, धन्यवाद सांगितल्याबद्दल, सर्व आपले स्टॉल बद्दलची माहिती. काकांकडे वेगवेगळे आपल्याला पीठ बघायला मिळतात. काका नमस्कार, नाव काय तुमचं? सूर्यकांत सावंत. अच्छा, गावावरून आलेलो. सावंत आहेत. आणि कोणत्या गावावरून आलेत काका तुम्ही? नाटळ गावावरून आलेलो. अच्छा, कणकवली मधलं नाटळ. बरोबर, आम्ही जाऊन आलो तुमच्या गावी नाटळ. ओके ओके. सो बघताय नाटळ गावचे आहेत, श्री समर्थ मसाला मिल. सो तुम्ही काका गावीच असता का? गावीच असतो. अच्छा. फर्स्ट टाइम लावलाय. फर्स्ट टाइम कोकण महोत्सव मध्ये स्टॉल लावले. काय काय तुमच्याकडे अवेलेबल? गावणे पीठ आहे, वडे पीठ आहे, मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे, भाकरीचा पीठ आहे, नाचण्याचं पीठ आहे. अच्छा. आणि आपल्या भांडूप मध्ये आल्यात रिस्पॉन्स कसा मिळतो आपल्या? एकदम छान छान एकदम. ओके ओके. आणि काका स्टार्टिंग प्राइस वगैरे काय आहे, कसं काय आहे? स्टार्टिंग प्राइस कमीत कमी 50 आहे. 50 आहे. घावणे पीठ वगैरे आहे ना? गावणे पीठ वगैरे सगळं. ओके, मालवणी, ओके. टोटल मालवणी, घरगुती. ओके ओके. तर तुम्ही पण कोकण महोत्सव भांडूप मध्ये व्हिजिट करता, आपल्या नक्की मालवणी माणसांना सपोर्ट करा. नक्कीच नक्कीच. नक्की, चालेल. आणि इथे उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. एकदम प्रतिसाद छान मिळतो. हा. अच्छा ओके ओके. मजा वाटते एकदम. ओके, मजा वाटते सांगतात आणि काका. मराठी माणसाने धंदा करावा. हो बरोबर आहे, मराठी माणसाने. आणि ह्या वर्षी आपल्याला लाजू जास्त हो लाजू नये. बरोबर. मी आज फर्स्ट टाइम उडी टाकली, सक्सेसफुल झालो. ओके ओके काका. आणि काका खूप खुश दिसत आहेत. 3राच दिवस आहे पण काकांच्या चेहऱ्यावर आनंद बघताय. हा. आणि काका असंच तुम्हाला पुढे खूप खूप म्हणजे शुभेच्छा तुमच्या धंद्यासाठी. धन्यवाद. हा, खूप छान माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. चला मग आता आम्ही कोकण महोत्सव एक्सप्लोर केला आहे, पण आम्ही कोकण महोत्सव मध्ये तुम्हाला असं सांगितलं आम्ही इथे काय खात नाही, तर आम्ही आता रेस्टॉरंटला चाललो पार्टी करायला मस्त. आम्ही तिघं आता सर्व एक्सप्लोर करून आलो आहे आतमध्ये. तर चला मग आता कोकण महोत्सव तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहा. आम्ही आता जातो जेबीस स्पेशल राईस खायला जेबीस किचनमध्ये. चला भेटू तिकडे. मित्रांनो, कोकण महोत्सवमधून आम्ही निघालो जवळपास 7:30-8:15ला. पण आमचं एक प्रमोशनचं काम होतं शॉर्मावाल्याकडे, तर तिथे शॉर्माचं प्रमोशन वगैरे होतं ते केलं. आणि आता आलो आम्ही फायनली जेबीजमध्ये. फक्त आम्ही आता आलो आहे जेबीज किचनमध्ये. आणि
आता आम्ही इथे पार्टी करणार आहे कोकण महोत्सवमध्ये, तर नाही खाल्ला. हां, सो आम्ही आता शॉर्माचे प्रमोशन वगैरे तुम्हाला इंस्टाग्रामवरती जर तुम्ही कनेक्ट नसाल तर इंस्टाग्राम पण आपला सेम आयडी आहे देवगडचा राजा. सो आता जेबीस किचनमध्ये पार्टी करू आपण. आणि ह्या हॉटेलचं आपण आधी पण दाखवलेलं आहे सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तो आज परत एकदा शूट करतो आहे. बघा मस्त टाइमपास आलेला आहे आणि इथे पार्टीला सुरुवात झालेली आहे आता. आपला राईस आणि सूप आलेलं आहे. सो जेबी स्पेशल राईस यावेळेला आमचा फेवरेट मागवलेला आहे आम्ही. आणि आता हे खाऊन आम्हाला परत आजोबांच्या बड्डे निमित्त केक आणायला पण जायचं आहे. क्रीम स्टुडिओ येते, तर तिथे पण जाणार आहे आम्ही. ही आमच्या तिघांची पार्टी. आता घरी पप्पा मम्मींसोबत केक पार्टी पण असणार आहे आमची. तर कोकण महोत्सव पण बघा, आमचं पार्टी पण बघा आज घरी. आज काय करत नाही पोरं, फुल राडाय, जाम राडाय. हां, मला असं तर फेवरेटच आहे चायनीज. फुल वरतो ना आता भाई. आलो बघते आता क्रीम स्टुडिओमध्येच केक घेण्यासाठी. प्रथम तर बघा हा आपण ऑर्डर केलेला आहे आज ओरिओ. सो त्याच्यावर आता आजोबा लिहितो आणि पटकन केक कट करू आपण घरी गेल्यावर. आजोबा लिहिले बघताय, मस्त नेम टाकला लिहिलीच्या त्यांनी. सो आता आम्ही घरी जातो, पॅक वगैरे करून घेतो. थँक्यू दादा. हां, तर आपण दर 1 तारखेला केक इथून घेत असतो आणि ऑफर्स पण असतात मस्त मस्त. हाफ KGचे केक 350 वाले 200ला असतात ना. हां, 300चा 200ला असतो आणि 400चे 300ला असतात. सो बघताय. चला आता केक घेऊया आणि निघूया. मित्रांनो फायनली आलो आम्ही आता घरी केक वगैरे घेऊन. तर जसं मी तुम्हाला बोललो आज आजोबांचा बर्थडे पण आहे, तर ते तर आम्ही सेलिब्रेट करतोच आहे आता. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना कोकण महोत्सवचा. आपल्या मराठी उद्योजक जे काय आहेत, कोकणी उद्योजक आहेत, कोकणी माणसाला पुढे न्यायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लोकांना हा ब्लॉग पोचवा. तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.